ओके, काय की शिकलेला आम्ही सेकंडरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. सेकंडरी स्ट्रक्चर किती असता सांग, दोन तरेचे असता खबर न्हू कितें. एक कितें अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर आणि सेकंड कितें सांग बीटा प्लेटेड शीट. ओके, आता शिकतले आम्ही टर्शनरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. टर्शनरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन म्हणल्यार कितें, दिस स्ट्रक्चर रिप्रेझेंट्स ओव्हरऑल फोल्डिंग ऑफ पॉलिपेप्टाइड चेन. म्हणल्यार कितें थंय कितें जाताली कॉइलिंग कितें जाताली सांग, फोल्डिंग इनिशिएट जाल्ली थंय. थंय जाली फोल्डिंग इनिशिएट, कंप्लीट फोल्डिंग जाल्ली थंय ना. इन सेकंडरी स्ट्रक्चर कंप्लीट फोल्डिंग जायना. इन टर्शनरी स्ट्रक्चर कितें जातलें, देयर विल बी कंप्लीट फोल्डिंग ऑफ कंप्लीट पळय फुल सर्कल हा पळय तो फुल फोल्ड जातलो. कंप्लीट फोल्डिंग ऑफ व्हॉट, पॉलिपेप्टाइड चेन. ओके, आणि कितें जेन्ना कंप्लीट फोल्डिंग जातली पळय, दिस स्ट्रक्चर विल गिव आयदर fibrous protein or this structure will convert into either fibrous protein or globular protein. That type of structure is called tertiary structure of protein. कळलं किती म्हणले सांगाय. This structure arises overall folding of polypeptide chain means further folding of secondary structure. क्या जातलो secondary structure आणि fold जातलो. पहिले पता है ना क्या होता था, सिर्फ अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर जातालो क्रिएट सारखे, आणि काय जातलं हांगा बीटा प्लेटेड शीट. हे कितें जातले आणि फोल्ड जातले, फोल्ड जातले जातले असं जावचा ना. आता हे पॉलिपेप्टाइड घेतले सांग फर्दर कितें जातलो, दिस विल कन्वर्ट इनटू आयदर फायब्रस प्रोटीन और ग्लोब्युलर प्रोटीन. ओके, दिस गिव राइज टू फायब्रस और ग्लोब्युलर शेप. ओके, आता द फोर्स स्टेबिलायझिंग द सेकंडरी एंड टर्शरी. तू खबर आहे सेकंडरी कोण स्टेबिलाइज करता, सेकंडरी स्ट्रक्चर कोण स्टेबिलाइज करता, हायड्रोजन बॉन्डिंग सारखे. हायड्रोजन बॉन्डिंग सांगलेले याद न्हू, हायड्रोजन बॉन्डिंग, डायसल्फाइड लिंकेज, आणखी शिकेल्लो NH बॉन्डिंग आणखी शिकेल्लो, आणि इतले शिकेल्ले. आणि कितें आता एक्स्ट्रा याद दवरा, वंडरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. न्हू खबर आहा एव्हरी ऑर्गेनिक मॉलिक्यूल हॅज व्हॉट, वंडरवाल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि कितें आसता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणल्यार कितें इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आसतालो. कळ्ळें न्हू, क्लियर. सो म्हाका सांग टर्शरी सेकंडरी स्ट्रक्चर आणि टर्शरी स्ट्रक्चर कोण स्टेबिलाइज करता, हायड्रोजन बॉन्डिंग. फर्स्ट कितें हायड्रोजन बॉन्डिंग याद येवपा तकले भितर येवपा जाय. मागीर कितें डायसल्फाइड लिंकेज, थर्ड कितें वंडरवाल फोर्सेस, आणि लास्ट कितें इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. हे कितें करता सेकंडरी आणि टर्शरी मेनली कितें करता स्टेबिलाइज करता. कळ्ळें तुमकां कितें सांगलें. टर्शरी स्ट्रक्चर म्हणल्यार कितें, दिस स्ट्रक्चर रिप्रेझेंट्स व्हॉट ओव्हरऑल फोल्डिंग ऑफ सेकंडरी स्ट्रक्चर. सेकंडरी स्ट्रक्चर जाता थोडा फोल्ड जाता, टर्शरी स्ट्रक्चर कितें आसतलो ते सेकंडरी स्ट्रक्चर आणि फोल्ड करतलो. ओव्हरऑल कितें जातले फोल्ड जातले. आनी आमकां कितें मेळटलें सांग, कितें मेळटलें आमकां टर्शरी स्ट्रक्चर. आणि टर्शरी स्ट्रक्चर कितें दिता आमकां, खंयचो प्रोटीन दिता, आयदर टर्शरी स्ट्रक्चर फायब्रस प्रोटीन कन्वर्ट जावपाक शकता नाल्यार ग्लोब्युलर प्रोटीन कन्वर्ट जातलो. आणि ते आमकां स्टेबिलाइज कोण करता, तसले कितें टर्शरी स्ट्रक्चर स्टेबिलाइज कोण करता, हायड्रोजन बॉन्डिंग, डायसल्फाइड लिंकेज, वंडरवाल फोर्सेस, आणि कितें इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. क्लियर, कळ्ळें. हो कितें टर्शनरी स्ट्रक्चर. आता फुल कॉइलिंग जावना, हांगा फुल फोल्ड जावना. हो कितें हेलिक्स स्ट्रक्चर, हो कितें अल्फा हेलिक्स स्ट्रक्चर कितें जालो फुल्ली फोल्ड जालो. सो हो कितें हे स्ट्रक्चर कितें म्हणटालो आमी टर्शरी स्ट्रक्चर. इतलें कळ्ळें, टर्शरी स्ट्रक्चर म्हळ्यार कळ्ळें, इतलें क्लियर. ओके, आ सेकंड कितें, आज लास्ट कितें टाइप ऑफ कितें फोर्थ स्टेज ऑफ व्हॉट स्ट्रक्चरल एनालिसिस इज क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. आता क्वाटर्नरी स्ट्रक्चर म्हणल्यार कितें, अभी क्वाटर्नरी स्ट्रक्चर कितें आसतलें सांग, टर्शनरी स्ट्रक्चर आसतलेच. एक टर्शनरी स्ट्रक्चर आसतलो, हो एक टर्शनरी स्ट्रक्चर, हो एक पॉलिपेप्टाइड चेन न्हू. कितें जालां हांगा कॉइलिंग जालां, एक पॉलिपेप्टाइड चेन आसतलो, एकच आसचें ना थंय. हांगा कितें एकच पॉलिपेप्टाइड चेन आसतलें न्हू. हांगा कितें आसतलें मल्टिपल पॉलिपेप्टाइड चेन आसतलें. हांगा एक पॉलिपेप्टाइड चेन न्हू. ओके, हो कितें एक पॉलिपेप्टाइड चेन. हांगा कितें आनी कितें आसतलो, अनेक पॉलिपेप्टाइड चेन आसतले. आणि कितें आसपाक शकता, दोनूय असू शकता. मिनिमम कितले आसता सांग, फॉर क्वाटर्नरी स्ट्रक्चर मिनिमम कितले प्ले आसतले फॉस्फोट कितें पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आसतले, पॉलिपेप्टाइड चेन आसतले. टोटल मिनिमम 2, मॅक्सिमम कितले असू शकता. कळ्ळें. हो एक पॉलिपेप्टाइड कितें पॉलिपेप्टाइड चेन, आणि हो दुसरो पॉलिपेप्टाइड चेन. तेमचो अरेंजमेंट इन स्पेस तो आमकां कितें दिता, मला कळ्ळें न्हू. आता हो एक पॉलिपेप्टाइड चेन हा आणि दुसरो एक पॉलिपेप्टाइड चेन हा.
त्यांचं अरेंजमेंट, त्यांच्या दोघ जणांच्या मध्ये अरेंजमेंट इन स्पेस इज कॉल्ड क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आता पळय पॉलिपेप्टाइड चेन असता असं राउंड करता, एक दुसरं पॉलिपेप्टाइड चेन असं राउंड करता, त्यांच्या मध्ये किती कसलं म्हणजे किती अरेंजमेंट हा, त्याका किती म्हणता आम्ही क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आणि हे किती म्हणता खबर आम्ही एक पॉलिपेप्टाइड म्हणचे ना आम्ही हांगा एका आम्ही सब युनिट्स म्हणताले. किती म्हणताले? सब युनिट्स. म्हणला किती लास्ट किती भरपूर सब युनिट म्हणजे भरपूर पॉलिपेप्टाइड किती चेन जे आता किती एकमेकाकडे बाइंड जातात आणि किती एक स्पेशल अरेंजमेंट क्रिएट करतात. स्पेशल अरेंजमेंट म्हणला किती 3 डायमेन्शनल स्पेसा भितर एक अरेंजमेंट प्रोड्यूस करतात. त्या अरेंजमेंट आम्ही किती म्हणतात क्वाटर्नरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. कळ्ळें? असं स्ट्रक्चर असतं तुम्ही ड्रॉ करपाक शकतात. एक्झाम येयला अशें ड्रॉ करा. ओके आयदर मिनिमम कितले असतात सांग पॉलिपेप्टाइड चेन असतले इन क्वाटर्नरी स्ट्रक्चर 2. मॅक्सिमम कितले असू शकता कितले असू शकता. सो कळ्ळें तुमकां कित्याक म्हणला पळय सम ऑफ द प्रोटीन्स. थोडे प्रोटीन किती असता सांग, थोडे प्रोटीनाचो एकच किती असता पॉलिपेप्टाइड चेन असता. थोडे प्रोटीन असता तो किती असता सांग भरपूर किती असतले पॉलिपेप्टाइड चेन लागलेले असतले. सम ऑफ द प्रोटीन्स आर कंपोज्ड ऑफ 2 or more पॉलिपेप्टाइड चेन्स. या चेन्स रिफर्ड टू एज सब युनिट्स. याका किती म्हणतात? सब युनिट्स. एक पॉलिपेप्टाइड चेन किती म्हणतात? सब युनिट. दुसरा किती म्हणतात? अनेक सब युनिट. ओके सब युनिट्स. ओके द स्पेशल अरेंजमेंट म्हणला किती अरेंजमेंट इन स्पेस ऑफ व्हॉट these 2 polypeptide chain या सब units. Okay with respect to each other is called quaternary structure. कळलं? इतलं क्लियर. सो आम्ही किती शिकले सांग क्वाटर्नरी स्ट्रक्चर शिकले. आता किती शिकताले आम्ही डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. डिनेचरेशन म्हणला किती प्रोटीन आपली नॅचरल आयडेंटिटी हा ती किती करता लूज करता. त्याका किती म्हणता आले आम्ही डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. ती आयडेंटिटी असतली न्हू. अभी देख सूरज है कैसे पता चलता है सूरज है? इसका मुंह अलग है, बाल अलग है, बैठने का स्टाइल अलग है, लिखने का स्टाइल अलग है, हैंडराइटिंग अलग है. ओके त्याका हिट केलं की आतलं त्याका हिट केलं की आतलं सांग की आतलं तंदूरी करपू भी शकता कुछ दूसरा करप गया तो सॉरी क्या बोलते हैं कोकणी और हिंदी मिक्स हो गया जड़िया रो समझ गया ना तो क्या बोल रहा मैं. ओके तंदूरी में कभी कभी होता है देख कभी ज्यादा जल जाता है, किधर किधर का पार्ट ज्यादा जल जाता है. ठीक है डिनेचरेशन प्रोटीन मला कळलं प्रोटीन किती करताले आम्ही डिनेचर करताले बाय अप्लाइंग हीट बाय इंक्रीजिंग द टेम्परेचर और बाय चेंजिंग द पीएच. डिनेचरेशन म्हणला सांगताय का इझी. हे तुम्ही स्ट्रक्चर ड्रॉ केलं तुम्ही काय ना अशा किती करा 2 वाइंडिंग अशी करून दाखवा झाले क्वाटर्नरी स्ट्रक्चर. आज सांग पळय फर्स्ट आमकी शिकतले व्हॉट डू यू मीन बाय नेटिव्ह प्रोटीन. आमकां पयलीं कळपाक जाय व्हॉट डू यू मीन बाय नेटिव्ह प्रोटीन. बरयलें आहा न्हू नेटिव्ह प्रोटीन म्हणल्यार कितें पळय. फर्स्ट आमकां कळपाक जाय डिनेचरेशन शिकचे पयलीं आमकां कितें कळपाक जाय व्हॉट डू यू मीन बाय नेटिव्ह प्रोटीन. नेटिव्ह प्रोटीन म्हणल्यार कितें एक असलो प्रोटीन विच तेजो कितें फॉर्म कितें आसा सांग नॅचरल फॉर्म आहा. नॅचरल फॉर्म ऑफ प्रोटीन इज कॉल्ड नॅचरल फॉर्म ऑफ प्रोटीन. नॅचरल फॉर्म in which activity biological I know in biological system. Natural form of protein in biological system. पण आमच्या बॉडी भितर प्रोटीन कोणत्या फॉर्मान मेळटा त्याका कितें म्हणटा आमी नॅचरल फॉर्म ऑफ प्रोटीन इन बायोलॉजिकल सिस्टम. ओके आणि हो जो असता प्रोटीन असता किती असता हो प्रोटीन जो असतो किती असता फुल्ली फंक्शनेबल असता. म्हणजे कितें फुल्ली फंक्शनेबल असता म्हणजे फुल्ली फंक्शन करता. आणि कितें प्रॉपरली कितें असता आणि प्रॉपरली कितें असता फोल्डेड. प्रॉपरली फोल्डेड म्हणल्यार कळ्ळें न्हू प्रॉपरली फोल्डेड असता. तसले प्रोटीन आमी कितें म्हणटाले नेटिव्ह प्रोटीन. नेटिव्ह प्रोटीन म्हणल्यार कितें नेटिव्ह प्रोटीन आर दोज प्रोटीन विच आर फाउंड इन बायोलॉजिकल सिस्टम विच हॅज प्रॉपर फोल्डिंग and they are fully functionable and they possess what natural form. That type of protein is called native protein. Native protein मला कळलं ना एक असला प्रोटीन मला किती आयडेंटिटी तो आपण मेंटेन करता. आता बॉडी भितर प्रोटीन असता नो बॉडी भितर प्रोटीन असता. ओके मसल सेला भितर प्रोटीन असता. त्याचं शेप किती असता सदी फिक्स. तुम्ही केलं स्ट्रेच केलं पण पतल्यान रिलॅक्स करतालो मसल सेल्स घातले आपली पतल्यान शेप घेवची ना सेम शेप घेवची ना. ओके सो कितें नेटिव्ह प्रोटीन्स आर फाउंड इन व्हॉट बायोलॉजिकल सिस्टम म्हळ्यार बॉडी भितर. They are found in biological system and they have what proper
folded. They are properly folded. They are properly folded and they are fully functionable. And they are found in which form? Natural form. Those proteins are called native proteins. Clear? Point. The proteins found in biological system मतलब कि ह्यूमन बॉडी झाले ऑर्गेनिज्म के अंदर. और क्या इस प्रोटीन के अंदर क्या होता है? प्रॉपरली फोल्ड होता है. और क्या उसका फंक्शन क्या होता है? फुल्ली फंक्शनेबल. मला काम करतो तो. इट इज फुल्ली फंक्शनेबल आणि त्याचा कोणत्या फॉर्मान मेळटा आमका तो? नॅचरल फॉर्मान मेळटा बॉडी भितर. सो त्या प्रोटीनला किती म्हणताला आम्ही? नेटिव्ह प्रोटीन. कळ्या? नेटिव्ह प्रोटीन म्हणला किती कळ्या? क्लियर? आता पुढे कळ्या न्हू? आता हांव कितें करता? हो जो नेटिव्ह प्रोटीन हा पळय, हो नेटिव्ह प्रोटीन जो हा पळय त्याला कितें करतलो? एका कितें दितलो? हेजो टेम्परेचर चेंज करतलो. टेम्परेचर चेंज करतलो आणि काय चेंज करतलो? पीएच चेंज करतलो. कितें करतलो? चेंज इन पीएच. नेटिव प्रोटीन क्या केलंय? त्याचं टेम्परेचर चेंज केलं मतलब क्या? नेटिव प्रोटीन को क्या किया? गर्म कर दिया या ठंडा कर दिया? दादा तो गर्म करते हैं हम लोग. नेटिव प्रोटीन को गर्म करने से क्या होगा पता है? गर्म करने से और उसका पीएच चेंज कर. पीएच मला कळलं ना? पीएच मला किती ऍसिडिक असतं, बेसिक केलं, बेसिक आता काय ऍसिडिक केलं. पीएच चेंज केला तर काय आतले? पीएच चेंज केला की आतले तेमचं जो हायड्रोजन बॉन्डिंग हा बघ प्रोटीना मध्ये किती असतं? प्रोटीन मेड ऑफ व्हॉट? प्रोटीन मेड ऑफ व्हॉट? इट इज द लॉंग पॉलिमर ऑफ अमिनो ऍसिड्स. अमिनो ऍसिड्स मध्ये किती असतं? हायड्रोजन बॉन्डिंग असतं ना. हा पेप्टाइड बॉन्डिंग असतं, सारखे पेप्टाइड बॉन्डिंग असतं. बट किती आहे? प्रोटीन किती आहे? तुम्हाला सांगितलं पण किती कसली प्रोटीन असतं? फायब्रस प्रोटीन असतं आणि किती असतं? ग्लोब्युलर प्रोटीन. फायब्रस प्रोटीन किती असतं सांग? दोन पॉलिपेप्टाइड चेन रन पॅरलली अँड दे आर हेल्ड बाय विच बॉन्ड? दोन पॉलिपेप्टाइड चेनामध्ये कसले बॉन्ड असतलो? हायड्रोजन बॉन्डिंग असतली न्हू. हे हायड्रोजन बॉन्डिंग किती जातली? डिस्टर्ब जातली. केन्ना? नेटिव्ह प्रोटीनाचो हायड्रोजन बॉन्डिंग केन्ना डिस्टर्ब जाता? when we increase the temperature and when we change the pH. कळलं? सेकंड पॉइंट कळलं किती? when a protein is in its native form it is subjected to physical change. What are those physical change? Temperature and change in pH. Due to this hydrogen bondings are distorted म्हणजे disturb. हायड्रोजन बॉन्डिंग जाता ब्रेक जाता. कळलं? इतलं कळलं? पुढे जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक जातली तुमका खबर आहे न्हू? तुमका हे काढून दाखयली आता जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग किती जातली? ब्रेक जातली. किती म्हणलंय? जेव्हा हायड्रोजन बॉन्डिंग किती जातली? हायड्रोजन बॉन्डिंग ब्रेक जातली. क्या आतले? जो हेलिक्स स्ट्रक्चर हा पळय, जो हेलिक्स स्ट्रक्चर हा पळय तो किती आतलो? हेलिक्स कोणा लागून असता? ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. खबर आहे न्हू? ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. आता हेलिक्स स्ट्रक्चर किती आतलो? क्या आतलो सांग? अनफोल्ड जातलो. हेलिक्स स्ट्रक्चर किती आतलो? अनफोल्ड अशें जातले. हेलिक्स स्ट्रक्चर विल बिकम अनफोल्ड. आणि काय आतलो? जो ग्लोब्युलर स्ट्रक्चर हा पळय स्पेरिकल स्ट्रक्चर तो किती आतलो? अनकॉइल्ड. तो किती आतलो? ग्लोब्युलर स्ट्रक्चर किती आतलो? अनकॉइल्ड. आणि त्याच प्रोसेस आम्ही किती म्हणता सांग? आणि त्याच्यान किती झालं सांग? त्याचं प्रोटीनानं किती लूज केलं? आपली बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी किती केली? लूज केली. केन्ना लूज करता बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी? जेन्ना हांव कितें करतलो? प्रोटीना कितें करतलो? टेम्परेचर दितलो वाडयतलो आणि कितें जेन्ना पीएच चेंज करता न्हू कितें जाता? हायड्रोजन बॉन्डिंग कितें जाता? डिस्टर्ब जाता. हायड्रोजन बॉन्डिंग जेन्ना डिस्टर्ब जाली की जातले जो हेलिकल स्ट्रक्चर हा पळय तो कितें जातलो? कितें जातलो? अनबाउंड जातलो. अनबाउंड म्हळ्यार कळ्ळें न्हू? अनबाउंड म्हळ्यार स्ट्रेट जातलो. आणि तो ग्लोब्युलर स्ट्रक्चर हा पळय, ग्लोब्युलर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन, फायब्रस प्रोटीन तो कितें जातलो? एक ग्लोब्युलर स्ट्रक्चर हा पळय प्रोटीनाचो, ते दोन स्ट्रक्चर शिकयल्ले पळय. ग्लोब्युलर स्ट्रक्चर कितें जातलो? अनकॉइल्ड. कॉइलिंग जाता न्हू? प्रोटीनाची कितें पेप्टाइडची कॉइलिंग जाल्यार कितें मेळटा आमकां? ग्लोब्युलर प्रोटीन मेळटा. अनकॉइल जाल्यार कितें जातलो? आमकां परतल्यान कितें स्ट्रेट स्ट्रक्चर मेळटलो. तेजेन तो कितें जातलो सांग? तेजेन कितें जातलें? ती आपली बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी हा तो कितें करतलो? लूज करतलो. म्हणजे आता पयलीं कितें काम करतालो पळय ते आता त्याची परफॉर्म करपाची एबिलिटी ना. आणि त्याच प्रोसेस आमी कितें म्हणटात? डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. तेजो आपल्याला नेचर चेंज केलो न्हू. पयलीं कसो आशिल्लो तो? हेलिकल नाल्यार ग्लोब्युलर. आता कितें जालो? स्ट्रेट. आपली त्यांनी बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी कितें केली? चेंज केली, लूज केली. पयलीं कितें करतालो तो काम ते आता तो करचो ना. सो ड्यू टू दिस चेंज ऑफ कितें ग्लोब्युल्स अनफोल्ड की आता कितें ग्लोब्युल अनफोल्ड जाता आनी कितें जाता? हेलिक्स गेट अनकॉइल्ड and the protein loses its biological activity. This is called denaturation of protein. Very important. What is denaturation of protein?
ड्यू टू दिस अशें म्हणूंक जाय, ड्यू टू दिस प्रोटीन कितें जाता, ग्लोब्युलर प्रोटीन कितें जाता, अनफोल्ड जाता आनी कितें जातलें सांग, हेलिक्स स्ट्रक्चर कितें जातलो, अनकॉइल जातलो या अनकॉइल म्हणू शकता, अनकॉइल जातलो आनी प्रोटीन कितें जातलें सांग, इट विल लूज इट्स बायोलॉजिकल एक्टिविटी. ते म्हणपाकूच जाय, इट विल प्रोटीन विल लूज इट्स बायोलॉजिकल एक्टिविटी. ओके, मतलब क्या अपना उसने क्या पहले जो काम करता था वो कर नहीं पा रहा, मतलब क्या अपनी वो जो नॅचरल एबिलिटी आशिल्ली पळय तेगेली तेणी ती लूज केली. सो तेका लागून आमी कितें म्हणटात, डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. कळ्ळें तुमकां डिनेचरेशन कळ्ळें? ओके. आता याद दवरा, जेन्ना टेम्परेचर वाडयता पळय, जेन्ना टेम्परेचर वाडयलो, कितें वाडयलो हे टेम्परेचर वाडयलो, कितें जातलो, प्रोटीन कितें जातलो, डिनेचर जातलो. याद दवर, ड्युरिंग डिनेचरेशन ओनली सेकंडरी एंड टर्शरी स्ट्रक्चर, सेकंडरी एंड टर्शरी स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन. तुमकां खबर आसा सेकंडरी स्ट्रक्चर कितें आसता, हेलिकल स्ट्रक्चर नाल्यार बिटा प्लेटेड शीट. टर्शरी स्ट्रक्चर कितें आसता, कॉइलिंग. कितें जाता, सेकंडरी स्ट्रक्चराची आनी कॉइलिंग जाता. हे दोन्ही कितें जातले, कितें जातले, डिस्ट्रॉय जातले. कितें जातले, डिस्ट्रॉय जातले. बट प्रायमरी स्ट्रक्चर कितें आसतलो, प्रायमरी स्ट्रक्चर कितें आसतलो, will not be affected. Will not be changed. म्हणल्यार कितें, प्रायमरी स्ट्रक्चर कितें उरता, जेन्ना तूं हें केलें, कितें म्हणलें, प्रोटीनाक कितें केलो, हीट केलो, कितें जातलें सांग, तेजो स्ट्रक्चर कितें जातलो, चेंज. सेकंडरी स्ट्रक्चर आनी टर्शरी स्ट्रक्चर कितें जातलें, डिस्ट्रॉय. पळयलें तुवें, सेकंडरी स्ट्रक्चर आनी टर्शरी स्ट्रक्चर कितें जातलें, डिस्ट्रॉय. बट प्रोटीनाचो प्रायमरी स्ट्रक्चर कितें उरतालो, विल रिमेन सेम. प्रायमरी स्ट्रक्चर म्हाका खबर आहा न्हू, सिक्वेन्स कितें आसतलो सांग, अमिनो एसिडाचो सिक्वेन्स, तो कितें उरतालो, सेम. तो चेंज जावचो ना. कळ्ळें? हो व्हेरी बरो इम्पॉर्टंट, तो विचारतात. ड्युरिंग डिनेचरेशन ऑफ प्रोटीन which structure remains intact, primary, which structure is destroyed, secondary and tertiary. quaternary सगळ्याकडे असना, कित्याक quaternary सगळ्याकडे, सगळे प्रोटीनाकडे quaternary असना. कित्याक quaternary is that kind of protein which has what, multiple polypeptide chain linked together. ओके, सो quaternary structure सगळे प्रोटीनाचे असना, थोडे प्रोटीन असतात तेंगेले quaternary structure असता. ओके, ड्युरिंग डिनेचरेशन secondary and tertiary structure are destroyed, but the primary structure remains intact. कळ्ळें? आता एक्झाम्पल पळया, तुम्ही ताती बी उकडटा पळय, ताती ती न्हू, कोंबयेची तातेची उलयता. ओके, म्हाका सांग, कोंबयेच्या ताते भितर व्हायट कितें आसता सांग, कलरलेस पार्ट आसना आनी कितें आसता, येल्लो पार्ट आसता. जेन्ना आमी गरम करता पळय एका तात्या, कितें करता, उदका भितर बॉयल करता, कितें सांग, तो व्हायट पार्ट जो आसा तो कितें जालो, तो हे पळय कलरलेस पार्ट जो आसा तो कितें कन्वर्ट जाता सांग, व्हायट पार्टान कन्वर्ट जायना आनी हार्ड जायना. पयलीं कितें आसतालें सांग, पयलीं लिक्वीड आसतालें न्हू, आतां कितें जालें, घोट जावं ना. म्हळ्यार कितें, प्रोटीनाचो नेचर कितें जालो, चेंज. दिस इज एन एक्झाम्पल ऑफ डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. कितें ताती म्हणल्यार कितें, प्रोटीन सोर्स न्हू. जेन्ना पळय, जब तुम लोग अंडे को फोड़ोगे तो क्या निकलता है, व्हाइट कलर का कलरलेस लिक्विड निकलता है. और क्या निकलता है, एग योग असता. सारखे हीट काय घातले, जो कलरलेस पार्ट जो क्या होगा, लिक्विड पार्ट था, किसमें बदल गया, सॉलिड में बदल गया ना. दोनों क्या बदल गए, सॉलिड में बदल गए. इट इज एन एग्जांपल ऑफ डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. तिने आपली आयडेंटिटी किती केली, चेंज बाय अप्लाइंग हीट ऑन इट. होय, the coagulation of egg white, the coagulation of coagulation म्हणल्यार कितें, डेन्स जावप. पळय कशें सांग, तो लिक्विड फॉर्मान आशिल्लो न्हू, हीट करून कितें जालो सांग, कितें जालो, सॉलिड फॉर्मान कन्वर्ट जालो. द coagulation of कितें, egg white on boiling is an common example of denaturation. फर्स्ट एक्झाम्पल तुमकां कोणें विचारलें, coagulation of कितें कितें egg white is an example of denaturation of protein. आता सेकंड एक्झाम्पल कितें, तुमकां खबर आहा, दुधा भितर कितें आसता, लॅक्टोज आसता सारखे, आनी प्रोटीन आसता न्हू. तुका खबर आहा, दुधा भितर सगळे एसेन्शियल अमिनो एसिड आसता, सगळे एसेन्शियल अमिनो एसिड असतात दुधा भितर. ओके, आता कितें केलें सांग, दुधा भितर सपोज हांवें लॅक्टिक एसिड वाडयलो, कितें जातलो, दूध कितें जातलो सांग, कडान कन्वर्ट जावचो ना, कडान कन्वर्ट जावचो ना. म्हणल्यार कितें, प्रोटीन आपले स्ट्रक्चर कितें करपाक लागला, चेंज. That is also an example of denaturation of protein. Another example is
कर्ड फॉर्मेशन ऑफ मिल्क. मिल्क कितें जाता कर्डान कन्वर्ट जाता. केन्ना कन्वर्ट जाता सांग. इट इज कॉज्ड ड्यू टू फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड बाय द बॅक्टेरिया प्रेझेंट इन मिल्क. इट इज ऑल्सो एन एक्झाम्पल ऑफ डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. दुधा भितर जो प्रोटीन हा पळय तो कितें जाता डेन्स जाता. मतलब अपना नेचर वो क्या कर रहा है चेंज कर रहा है. पहले क्या था दूध था, बाद में क्या हुआ फटने के बाद क्या बन गया कर्ड में बदल गया. क्यों बदला बताओ. क्योंकि लॅक्टिक ऍसिड क्या आशिल्लें पळय फॉर्मेशन ऑफ लॅक्टिक ऍसिड जावपाक लागले. कोणा लागून ड्यू टू बॅक्टेरिया प्रेझेंट इन द मिल्क. लोक कितें करतात बॅक्टेरिया घालतात नाल्यार कितें घालताले कैसे कर सकते हो कर्डा कशें करताले इल्ले कर्ड दुसरे कर्ड पयल्याच फॉर्म जाल्ले पळय तो दुसरे दुधा भितर घालप फ्रेश दुधा भितर घालप क्या जातलो कर्ड फॉर्मेशन जावपाक लागता. कित्याक तेजे बॅक्टेरिया थंय मल्टिप्लाय जातले. कळ्ळें इतलें क्लियर इजी कळ्ळें न्हू. ओके. डिनेचरेशन ऑफ प्रोटीनाचो दोन एक्झाम्पल कितें सांग. कॉग्युलेशन ऑफ एग व्हाइट आनी सेकंड कितें कर्ड फॉर्मेशन ऑफ मिल्क. दीस आर बोथ द एक्झाम्पल्स ऑफ डिनेचरेशन ऑफ प्रोटीन. आज कितें शिकताले आमी व्हॉट आर एन्झायम्स. एन्झायम्स तुमकां हें शिकयल्लें आतां कॅटलिस्ट कायनेटिक कायनेटिक्स शिकयलें न्हू. केमिकल कायनेटिक्स में कैटलिस्ट क्या करता है क्या करता इट प्रोवाइड सरफेस एरिया एंड व्हाट इट इंक्रीजेस द रेट ऑफ रिएक्शन. आइदर इट कैन इंक्रीज और डिक्रीज. पॉजिटिव कैटलिस्ट क्या करतलो एक्टिवेशन एनर्जी क्या करतलो सॉरी रेट ऑफ रिएक्शन क्या करतलो इंक्रीज करतलो. आणि कितें नेगेटिव्ह कैटलिस्ट रेट ऑफ रिएक्शन क्या करतलो स्लो डाउन करतलो. आता हो बी कितें सांग हो कितें एक एन्झाइम कितें इट इज एन बायो कॅटलिस्ट. एन्झाइम इज अ बायो कॅटलिस्ट म्हणल्यार कितें बायोलॉजिकल एक्टिविटी हा पळय आमच्या बॉडी भितर जी बी बायोलॉजिकल एक्टिविटी चलता तेमकां कितें करता फास्ट करता. तेमची स्पीड कितें करता वाडयता. जे बी आसा पळय विदाउट एन्झाइम आणि विथ एन्झाइम म्हाका सांग कोण फास्ट आसतलो. विदाउट एन्झाइम बायोलॉजिकल एक्टिविटी फास्ट आसतली की विथ एन्झाइम बायोलॉजिकल एक्टिविटी फास्ट आसतली. विथ एन्झाइम कितें आसतली बायोलॉजिकल एक्टिविटी आसतली फास्ट बिकॉज एन्झाइम एक्ट एज बायो कॅटलिस्ट. बायो कॅटलिस्ट म्हणल्यार कितें एन्झाइम्स आर प्रेझेंट विदिन द बॉडी within the living body. That's why it is called biocatalyst. कळलं तुमका enzymes are biocatalyst which increases the rate of reaction in the body. या in the organism भी बोल सकते हैं. in the organism. आता पळय हांगा सारकी पळय सांगे पळय आता तुमकां सांगता आयकय जे सगळे एन्झाइम्स असता पळय ते सगळे जे एन्झाइम असता पळय ते कितें दे आर जे बी आमच्या बॉडी भितर एन्झाइम असतात दे आर ऑल मेड अप ऑफ प्रोटीन्स. ऑल द एन्झाइम्स विच आर प्रेझेंट इन द बॉडी आर व्हॉट दे आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. क्लियर. विच टाइप ऑफ प्रोटीन असता सांगा खंयचो प्रोटीन असता ग्लोब्युलर प्रोटीन. तू खबर शेप कसले मला कळलं तुमकां हेचो शेप आसतलो ग्लोब्युलर शेप आसतलो. कोणाचो एन्झाइमाचो शेप आसतलो ग्लोब्युलर. आणि एन्झाइम्स आर स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर रिएक्शन म्हणल्यार कितें सगळे पळय म्हाका सांग तूं खबर आहा स्टार्चा ब्रेक करपाक लागून कसलो एन्झाइम रिएक्ट करता बॉडी तोंडा भितर खंयचो एन्झाइम असता सरायवली अमायलेज असता. सरायवली अमायलेजचे काम कितें टू ब्रेक डाउन द स्टार्च इनटू सिंपल शुगर. तो कितें करतलो फास्ट कितें करतलो ब्रेक डाउन करतलो. म्हणल्यार कितें अमके कितें म्हणू शकता तो एन्झायमाचे काम कितें असता पळय सगळे एक एन्झायम तो सगळे काम करना. एक एन्झायम एक पर्टिक्युलर काम करतलो. म्हणल्यार कितें आज फॉर एक्झाम्पल हांवें म्हणलो सलायवरी अमायलेज तो कितें करतलो सांग अमायलेज सलायवरी अमायलेज कितें करतलो स्टार्चा ब्रेक डाउन करतलो. तसो कितें आसता डीएनएज म्हण आसता डीएनएज कितें करतलो डीएनए ब्रेक डाउन करतलो. प्रोटियोज म्हण आसता तो कितें करता प्रोटिना ब्रेक करतलो. बट आरएनएज म्हण आसता तो कितें करतलो आरएनए ब्रेक करतलो. मला कळलं तुमकां म्हळ्यार एन्झायमाचें काम कितें आसता टू ब्रेक द स्पेसिफिक सबस्टन्स. आणि एन्झाइम कितें आसता सांग दे आर प्रोटीन्स. विच आर टाइप ऑफ प्रोटीन्स ग्लोब्युलर प्रोटीन्स. आता हो कितें माल्टोज. माल्टोज इज व्हॉट इज एन एक्झाम्पल ऑफ कार्बोहायड्रेट. शिकयल्लें आतां माल्टोज इज एन एक्झाम्पल ऑफ कार्बोहायड्रेट. आज सपोज हांवें कितें केलो माल्टोजा कितें केलो माल्टेज यूज केलो. माल्टोज माल्टेज एन्झाइम यूज केलें. कितें यूज केलें माल्टेज एन्झाइम. हांवें माल्टोजा ब्रेक केलो युजींग माल्टेज एन्झाइम. कितें जातलें आमकां कितें मेळटलें 2 मोल्स कितें मेळटले ग्लुकोजाचे मेळटले. म्हाका सांग माल्टेज यूज करूं नाशिल्लें जाल्यार बी मेळटले आमकां हय बट कितें टायम लागता आशिल्लो.
बट कितें माल्टेज यूज केले न्हू जाल्यार म्हाका कितें मेळटलें सांग, बेगीन कितें मेळटले, 2 ग्लुकोज मेळटले, कळ्ळें. आनी एन्झायम हांगा कितें यूज केला, हांगा माल्टेज यूज केला. माल्टोजाक कोण ब्रेक करता, खंयचो एन्झायम ब्रेक करता, माल्टेज करता. म्हणल्यार कितें घालप, एज घालप लास्टाक, कळ्ळें. सुक्रोजा कोण ब्रेक करतालो, सुक्रेज म्हण आसता. सुक्रोजा ब्रेक करपाक लागून सुक्रेज म्हण आसता. सुक्रू न्हू, सुक्रेज. ना तें खबर ना, सुक्रेज म्हण आसता तें इतलें खबर. म्हणल्यार कितें, इतलें कळ्ळें. एक एक्झाम्पल दिल पळय. द एंडिंग नेम ऑफ एन्झायम इज ऑलवेज एज. आतां कितें म्हणटा पळय, डीएनएज, प्रोटीएज, मागीर कितें सलायवरी अमायलेज, लास्टा एंडिंग वर्ड कितें आसता, एज आसता, कळ्ळें. आतां हो कितें, ऑक्सिडो रिडक्टेज. ऑक्सिडो रिडक्टेज एन्झायम हो कितें करतलो खबर आहा. इट इज एन कॅटलिस्ट which is used in what, oxidation and reduction of substrate simultaneously. सबस्ट्रेट म्हणल्यार कितें, एक सबस्ट्रेट हा बॉडी भितर, सपोज एक सबस्ट्रेट हा, तेका म्हाका कितें करपा जाय, ऑक्सिडायज करपा जाय, या म्हाका कितें करपा जाय, रिड्यूस करपा जाय. हांव कसलो एन्झायम यूज करतलो, ऑक्सिडो रिडक्टेज. आणि ऑक्सिडो रिडक्टेज कितें करता, कोणा ऑक्सिडायज जावपा जाय ऑक्सिडायजूय करतलो आनी सायमल्टेनियसली कितें करतलो, त्या मॉलिक्युला कितें करतलो, रिड्यूसय करतलो, कळलो. सबस्ट्रेट म्हणल्यार कितें, बॉडी भितर कितें, कंपाउंड, सबस्ट्रेट सायमल्टेनियसली, कळ्ळें. आतां म्हाका सांग, आतां एन्झायम घाल्यार कितें जाता, रेट ऑफ रिएक्शन घातले, रेट ऑफ रिएक्शन घातले, अरे हांव उबी चलता, वाडटले न्हू गो संजू, वाडचे ना, वाडटले, कळ्ळें. आतां म्हाका सांग, एक इतले कितें घेतलो, कंपाउंड घेतलो, कळ्ळें. बॉडी भितर आमगे कितें तरी आतां जेवण आता फॉर एक्झाम्पल कितें जेवण घेवपाक डायजेस्ट जावपाक लागला, म्हाका सांग पोटा भितर कसो आसता, एन्झायम आसता तो डायजेस्ट करता जेवणाक. पोटा भितर खंयचो एन्झायम आसता तो प्रोटीना डायजेस्ट करता. 10th स्टँडर्ड उलया बेगीन. हायड्रोक्लोरिक एसिड प्रोटीन, हय एन्झायम, तो एन्झायम इज प्रोटीन. ऑल एन्झायम्स आर व्हॉट, प्रोटीन. एसिड प्रोटीन, अरे कितें तरी आसता मरे जे पोटा भितर आसता तेका प्रोटीना ब्रेक करता. ट्रायप्सिन शिकोना, ट्रायप्सिन आसता, म्हणल्यार तुमी ट्युशनाक शिकले ना तर. लाईफ प्रोसेस चॅप्टर, ट्रायप्सिन आसता आणि ट्रायप्सिना भितर कितें आसता, एन्झायम आसता ट्रायप्सेज, तो कितें करता, प्रोटीना कितें करता, ब्रेक करता, कळ्ळें. तूं कळ्ळें न्हू, एन्झायम कितें करतलो, रेट ऑफ रिएक्शन कितें करतलो, फास्ट करतलो. आतां म्हाका सांग, पोटा भितर जेवण उरल्यार कितें जातलें, आमकां कॉन्स्टिपेशन बी जावचें ना, पोटा गॅस बी जावं शकता. आतां बेगीन डायजेस्ट करपा जाय जेवण कितें बी खायलें तें, सारकें न्हू संचू, लक्षात तुमी संचू, सारकें. बट एन्झायम कितें आसतलो सांग, आमकां इतली जेवणां म्हाका कितें करपा जाय, डायजेस्ट करपा जाय. एन्झायम कितें आसतलो, भरपूर कमी लागता. म्हळ्यार इतले रिएक्शन कित्याक म्हाका सांग, मॉलिक्यूल इतले मॉलिक्युल्स आहा, बट कितें एन्झायम कितें जाय आमकां, इतलो एन्झायम मेळ्यार पुरो. स्मॉल क्वांटिटी ऑफ एन्झायम कॅन रिएक्ट विथ होल कंपाउंड, ओके, टू प्रोसीड द रिएक्शन. फर्स्ट पॉइंट कितें, enzymes are needed only in small quantities for the progress of reaction. म्हाका रिएक्शना प्रोसीड करपा जाय न्हू फुडें, कसली प्रोसेस सांग, आतां डायजेशनाची प्रोसेस आसा फॉर एक्झाम्पल, सो कितें म्हाका प्रोसेस करपा जाय, फुडें व्हरपा जाय जाल्यार म्हाका कॅटलिस्ट घालचो पडटलो, एन्झायम कितें चड घालचो पडटलो ना, एन्झायम कितें कमी क्वांटिटीन लागता. इतलो क्लियर. आतां म्हाका सांग, एन्झायम ऑल्सो रिड्युसीस द एक्टिवेशन एनर्जी ऑफ रिएक्शन. एक्टिवेशन एनर्जी तुमकां खबर आहा, कायनेटिक्स शिकला तुम्ही. आता तुमकां याद आहा, इतले याद आहा तुमकां, पळय हांगा पळया, और रिएक्टंट ए और नाउ प्रोडक्ट कितें सी, और कितें विदाउट कितें कॅटलिस्ट या विदाउट एन्झायम. और रिएक्शन जाता कितें सांग, विदाउट एन्झायम. रिएक्शन जातलो विदाउट एन्झायम, बट कितें लागतलें सांग, चड एक्टिवेशन एनर्जी लागतली. कितें लागतली, चड एक्टिवेशन एनर्जी लागतली. आज सपोज एन्झायम घातले, ह्या एया भितर हांवें ए रिएक्शना भितर घातले, एन्झायम घातले, कितें जातलें सांग, पीक चड व्हडली आसतली की धाकटी आसतली,
धाकटी अशी ना, पीक धाकटी म्हणल्यार कितें, ताका चड एनर्जी दिवचो पडटलो टू बिकम प्रोडक्ट फ्रॉम टू कन्वर्ट फ्रॉम ए टू सी ना. एन्झायम घायला कितें जाता, एक्टिवेशन एनर्जी देंवता. कितें कॅटलिस्ट न्हू तो, कॅटलिस्ट कितें करता, रिड्युसीस द एक्टिवेशन एनर्जी. सो कितें जातलें, बेगीन कितें जातलें, प्रोडक्ट फॉर्म जातलो. सो तें सांगता पळय आतां. एन्झायम रिड्युसीस द मॅग्निट्यूड ऑफ एक्टिवेशन एनर्जी. एन्झायम reduces the magnitude of activation energy. पयली चड असलेली विदाउट कितें, विदाउट एन्झायम कितें, एक्टिवेशन एनर्जी चड असता टू कन्वर्ट रिएक्टंट इनटू प्रोडक्ट. एन्झायम मला कितें जातलें, एक्टिवेशन मॅग्निट्यूड ऑफ एक्टिवेशन एनर्जी कितें जातली, डिक्रीज जातली. सो टू कन्वर्ट फ्रॉम ए टू सी I will require less energy when I use enzyme. Clear? इतलं क्लियर. कसलो एन्झायम हो, पॉझिटिव्ह एन्झायम हो, म्हणजे पॉझिटिव्ह कॅटलिस्ट बिहेव करता. एन्झायम कितें करता, पॉझिटिव्ह कॅटलिस्ट भशेन बिहेव करता. कळ्ळें. आतां व्हेरी इम्पॉर्टंट, तेला बरयल्लें बी पळय. एन्झायम रिड्युसीस द मॅग्निट्यूड ऑफ एक्टिवेशन एनर्जी. एक्टिवेशन एनर्जी फॉर ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज. ऍसिड हायड्रोलिसिस ऑफ सुक्रोज. सपोज आमकां नॉर्मली आमकां सुक्रोजा कितें करपाक जाय, हायड्रोलाइज करपाक जाय इन द प्रेझेन्स ऑफ ऍसिड. कितलो एनर्जी लागता नॉर्मली विदाउट एन्झायम, 6.22 कितें kg पर मोल लागता. वायल हाय सपोज एक्टिवेशन एनर्जी किती जातली सांग, वायल द एक्टिवेशन एनर्जी इज ओनली 2.15 किलोजूल पर मोल व्हेन वी हायड्रोलाइज बाय एन्झायम कितें सुक्रेज. सपोज एन्झायम सुक्रेज यूज करतलो जाल्यार कितें सांग, एक्टिवेशन एनर्जी कितली देंवतली. पळय किती लागता सांग, एक्टिवेशन कितली लागताली, एक्टिवेशन एनर्जी कितली लागताली, 6 पॉइंट समथिंग लागताली. आफ्टर एडिंग एन्झायम सुक्रेज किती जालें सांग, एक्टिवेशन एनर्जी विल ड्रॉप टू 2.15. कळ्ळें, बंद कर. क्लियर न्हू. आता शिकतलो आमी व्हायटमिन्स. म्हाका सांग, व्हायटमिन्स बॉडी भितर चड नेसेसरी असता ना कमी क्वांटिटीन नेसेसरी असता न्हू. म्हळ्यार कितें, व्हायटमिन इज एन ऑर्गेनिक कंपाउंड. व्हायटमिन इज एन ऑर्गेनिक कंपाउंड required in a diet in small amount. Required in a diet in small amount to perform specific biological functions. Correct? आता किती व्हायटमिन किती जाय असता, to perform specific biological functions for normal maintenance of optimum growth and health of the organism. व्हायटमिन किती गरजेचे for normal maintenance of the body and for the optimum and healthy growth of the organism. व्हायटमिन म्हाका सांग, व्हायटमिन बॉडी भितर कितें नेसेसरी सांग, फॉर to carry out biological activity and to maintain normal and optimum growth of healthy organism. Health of organism. हे कळ्ळें. व्हायटमिन म्हणा गेल्यार कितें, एक कितें ऑर्गेनिक कंपाउंड डायटा भितर आसता बट कितें इन स्मॉल क्वांटिटी. हे कळ्ळें. आता हो व्हायटमिन शब्द कसो येयलो, तू म्हणटले फालतू बरयले म्हणे, सारखें. व्हायट अमीन पयलीं कितें, अर्लियर व्हायटमिन अशें बरयताले, एना फाटल्यान कितें बरयताले, ई. अर्लियर जे व्हायटमिन फावंड जाल्ले पळय त्या व्हायटमिना भितर कितें आसतालो, मोस्टली कितें आसतालो, अमीन ग्रुप आसतालो. कितें आसतालो, अमीन ग्रुप प्रेझेंट आसतालो. जे अर्लियर व्हायटमिन्स जे डिस्कवर जाल्ले पळय तेंचे भितर कितें आसताले, अमीन ग्रुप आसतालो. तेका लागून तेमी कितें दिलें सांग नांव, व्हायट अमीन. व्हायटमिन म्हणल्यार कितें, व्हायटल म्हणल्यार कितें, इम्पॉर्टंट अमीन्स आर कॉल्ड व्हायटमिन्स. आनी पयलीं व्हायटमिन कशें बरयताले, एनाच्या जाग्यार कितें बरयताले, ई बरयताले. सो पळय, अर्लियर इट वॉज व्हायटमिन एंड व्हायटमिन वॉज नेम्ड आफ्टर वॉट, व्हायटल म्हणल्यार इम्पॉर्टंट अमीन. दिस अमीन इज इम्पॉर्टंट फॉर अ बॉडी. ओके. मागीर सिन्स अर्लियर आयडेंटिफाईड कंपाउंड्स हॅड अमिनो ग्रुप. तेंचे कितें आसतालो, अमिनो ग्रुप आसतालो. अमाइन म्हणल्यार कितें, अमिनो ग्रुप. अमाइन अंडर कितें, अमाइन म्हणल्यार NH2 किसी जुड़ेगा तब क्या बनेगा, अमिनो ग्रुप बनेगा. पयलीं कितें जे बी हे मेळ्ळेले पळय व्हायटमिन मेळ्ळेले पळय, कितें आसतालो, अमीन ग्रुप आसतालो. तेका लागून तेमी नांव कितें दिलें व्हायटमिनाक, तेका लागून त्या कंपाउंडाक तेमी नांव कितें दिलें, व्हायट अमीन. म्हणल्यार कितें, अमीन विच हॅज मेजर इम्पॉर्टन्स. कळ्ळें. मागीर कितें जालें सांग, लेटर वर्क शोड दॅट मोस्ट ऑफ देम डी नॉट कंटेन अमिनो ग्रुप. लेटर जेन्ना व्हायटमिनाची आनी स्टडी जाली पळय तेमकां कितें मेळ्ळें, दुसरे व्हायटमिन्स मेळपाक लागले जितून भितर कितें आसताले, कितें नासताले सांग,
अमिनो ग्रुप नासतालो. तेला लागून तेमी कितें केलें सांग, आतां अमीन येता न्हू हांगा, अमीन म्हण येता शब्द, तेजो कितें काडलो ई लेटर लास्टाचो काडलो तेमी. लेटर कितें केलें, व्हायटामिनाचो लास्टाचो ई कितें केलो, रिमूव केलो. आतां आमी कितें म्हणटा सांग तेका, व्हायटामीन म्हणटात. लास्ट एना जाग्यार फाटल्यान ई बरयनात. सो मागीर जालें, सो द लेटर ई वॉज ड्रॉप्ड एंड द टर्म व्हायटामीन इज यूज्ड दीस डेज. ई लास्ट ई घालनात. पयलीं कितें आसतालें ई घालताले. कित्याक ई पडलेलो सांग, व्हायटामीन कित्याक पडलेलो, बिकॉज द अर्लियर व्हायटामिन्स विच वर फाउंड वर हॅव्हिंग अमिनो ग्रुप्स. बट मागीर कितें सांग, लेटर आनी वर्क जाले, व्हायटामिना भितर आनी वर्क जालो. तेन्ना कितें दिसलें सांग, जे मोस्टली जे व्हायटामिन असतात ते अमिनो ग्रुप आसना. आतां म्हाका सांग, आतां अमीन म्हणपा बरें दिसलें न्हू. आतां फुल नांव काडूं शकना तेमी. तो कितें केलो, लास्टाचो ई तेमी काडलो. आनी आतां आमी कितें म्हणटा सांग तेका, विटामीन म्हणटात. व्हायटामीन म्हणटात, विटामीन म्हणटात. क्लियर? इतलें तुमी स्टडी. आतां तुमकां वॉट इज विटामीन म्हळ्यार हे आन्सर दिवपाक जाय. कितें सांग, ऑर्गेनिक कंपाउंड रिक्वायर्ड इन अ डायट इन स्मॉल अमाउंट्स टू परफॉर्म स्पेसिफिक बायोलॉजिकल functions and to maintain normal maintenance of the optimum growth and health of the organism. कित्याक vitamin is important खबर आहा न्हू, for the optimum and the health of the organism. कळ्ळें? हां, ऑप्टिमम. कळ्ळें? ऑप्टिमम. क्लियर? आता ओके, हे जालें. व्हायटामीन कितें कळ्ळें तुमकां आतां. आतां म्हाका सांग, क्लासिफिकेशन ऑफ व्हायटामिन्स आर बेस्ड ऑन टू कॅटेगरीज. फर्स्ट वन इज व्हॉट, फॅट सोल्युबल व्हायटामिन, एंड सेकंड आर व्हॉट, वॉटर सोल्युबल व्हायटामिन्स. म्हणल्यार कितें, जे व्हायटामिन्स फॅटा भितर डिझॉल्व जातात. फॅट्स म्हणल्यार कळ्ळें न्हू तुमकां, फॅट्सा भितर जे ना, जो व्हायटामिन्स फैट्स के अंदर डिजॉल्व होते हैं उसको क्या बोलते हैं, फैट सोल्युबल वाइटामिन्स. म्हणल्यार कितें, हो जो हा पळय फॅट सोल्युबल व्हायटामिन फॅट्सा भितर डिजॉल्व जाता बट उदका भितर डिजॉल्व जायना. उदका भितर डिजॉल्व जायना बट फॅट्सा भितर कितें जातलो, डिजॉल्व जातलो. आता वॉटर सोल्युबल हे असता व्हायटामिन असता पळय ते कितें असता सांग, दिस व्हायटामिन्स आर व्हॉट, डिजॉल्व इन वॉटर बट कॅनॉट बी स्टोर्ड. हेका स्टोर करपाक मेळना. कित्याक स्टोर करपाक मेळना सांग, सुसू जाता न्हू आनी भायर सरता. एक्चुअली कारण ते उदका भितर डिजॉल्व असता न्हू. व्हायटामिन कितें असता, हो कितें वॉटर सोल्युबल व्हायटामिन न्हू. सो कितें जातलो, उदका वांगडा कितें जातलो, एक्सक्रीट आउट जातलो. तेका लागून तेका स्टोर करप मेळना. बट फॅट कितें जाता सांग, एडिपोज टिश्यू असता बॉडी भितर कितें असता, एडिपोज टिश्यू. आणि हो एडिपोज टिश्यू कितें, फॅट स्टोरिंग टिश्यू. म्हाका सांग, फॅटा भितर जे व्हायटामिन डिजॉल्व जाता ते कितून आसतले सांग, फॅट स्टोरिंग मॉलिक्युलर भितर आसचे ना. सो फॅट सोल्युबल व्हायटामिन्स remain for the longer time in the body, whereas water soluble vitamins does not stay for a longer time because they are excreted out from the body through urine. Because urine has what, mostly urine has what, 95% of water, 97% of water, and rest other three are what, kide nucleic acid, salts of kide asta sanga, urea, uric acid, idu through excrete jata. Correct? Fat soluble vitamins are what? The vitamins which are soluble in fats and oils but insoluble in water are kept in this group. Which are fat soluble vitamins? Vitamin A, vitamin D, vitamin E and vitamin K are what? Fat soluble proteins. And they are usually stored in what? These vitamins are stored in what? Adipose tissue. And adipose tissue is fat storing tissue. खंय फॅट असतले तुझो भितर व्हायटामिन डिजॉल्व जाला न्हू, फॅट स्टोर्ड असतात तुझो त्याच्या भितर कितें डिजॉल्व आसतलो, व्हायटामिन बी कितें आसतलो, डिजॉल्व आसतलो. ओके, बट कितें, व्हायटामिन्स विच आर सोलेबल इन वॉटर कॅनॉट बी स्टोर्ड. एक्झाम्पल कितें, which vitamins are water soluble, vitamin C and all groups of all vitamin B groups, all vitamin B groups म्हणल्यार कितें, B1, B2, B6, बट B12 जो असतो तो एक्सेप्शन. हो जो B12 हा पळय तो वॉटर सोल्युबल बी असता आणि वॉटर इनसोल्युबल बी असतात. सो कितें, तो एक्सेप्शन. ऑल vitamin B groups are water soluble except vitamin B12, vitamin B1, vitamin B2, vitamin B6 जाले.
हे कितें वॉटर सोलेबल, बट हो एक्सेप्शन कोण, विटामिन B12 इज नॉट वॉटर सोलेबल. कित्याक तो सोलेबलूय असता, केन्ना केन्ना वॉटर इनसोलेबलूय असता, ते लागून तो एक्सेप्शन. ओके. आनी पळय, दे मस्ट बी सप्लायड रेग्युलरली इन द डायट. कित्याक सांग, ते आमकां सद्दी घेवचे पडटा. हमें मतलब रोज मतलब ये लेना पड़ता है ये विटामिन. रोज नहीं तो कभी ना, मतलब 2 या 3 दिनों में हमें ये विटामिन की जरूरत पड़ती है. क्यों? क्योंकि ये पानी के साथ मिक्स होकर खा जाता है, सांग खा चला जाता है, यूरिन के थ्रू बाहर निकल जाता है, तो इसकी रिक्वायरमेंट फिर से हमें बॉडी को पडती आहे. बट हांगा कितें आसा सांग, एडिपोज टिश्यू भितर स्टोर जाता न्हू, सो विटामिनाचे आमकां हे विटामिनाचे फॅट सोलेबल सोलेबल विटामिन्स असता पळय, फॅट सोलेबल विटामिन्स असता पळय, ताका सद्दी आमकां घेवची गरज ना. कित्याक ते एडिपोज टिश्यू भितर कितें असता, स्टोर्ड असता. बट हांगा कितें, दे मस्ट बी कितें, वॉटर सोलेबल विटामिन्स आर ऑलवेज सप्लायड रेग्युलरली इन द डायट बिकॉज दे आर रेडिली एक्सक्रिटेड इन युरिन. कळ्ळें? हेजेर क्वेश्चन येता, आयदर कितें विचारता सांग, विटामिनाचेर खंय क्वेश्चन येता, डेफिनेशन विचारतले, नाल्यार कितें विचारतले, गिव द डिफरन्स बिटवीन फॅट सोलेबल विटामिन अँड वॉटर सोलेबल विटामिन. ओके, अशें म्हणू शकतात, विच विटामिन इज वॉट, विच ग्रुप ऑफ विटामिन बी इज नॉट वॉटर सोलेबल, विटामिन B12. ओके, व्हाय अशें विचारले, व्हाय वॉटर सोल्युबल प्रोटीन इज ऑलवेज रिक्वायर्ड इन द डायट, बिकॉज कितें, दे आर रेडिली एक्सक्रिटेड इन युरिन. तो आमकां युरिनाचो थ्रू भायर सरले न्हू, मागीर परतून आमकां तो विटामिन घेवचो पडटलो, परतून एक्सक्रीट जातले, परतून आमकां विटामिन घेवचो पडटलो, एक्सक्रीट जातले. कळ्ळें? क्लियर? आता हेजेरूय क्वेश्चन येता, चडशे हेजेरूय क्वेश्चन येता, डिजीज खंयचो, विटामिन A ना जाल्यार कसो डिसीज जातलो, विटामिन B ना जाल्यार, भरपूर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हेजे. ओके, आता नेम ऑफ विटामिन, which vitamin, sources which give this vitamin and the disease caused due to the deficiency of this vitamin. Okay, vitamin A कितून असता, फ्रेश लिव्हर ऑयल, तू खबर असतं न्ही, एक येता पळय लिव्हर ऑइल्स येता पळय, ओ येलो हे येता, टॅबलेट्स येता, कॅप्सूल्स येता, तुम्ही पळयलें लिव्हर ऑयल ट्रान्सलुसंट असतं पळय, ऑलिव्ह हेशे ते फिश ऑयल बी असतं, तुमकां खबर आसतलें, फिश ऑयल बी ते खाता पळय, एथलीट्स बी घेतात ते डायटाक. ओके, आता फिश लिव्हर ऑयल जाले, फ्रेश लिव्हर ऑयल जाले, कॅरट, बटर आणि मिल्क, दीस आर व्हॉट सोर्स ऑफ विटामिन A. आता कोणा भितर विटामिन A ची कमी असता, तांकां कितें जाता, झायरोफॅन्थॅल्मिया जाता. झायरोफॅन्थॅल्मिया म्हणल्यार कितें, हार्डनिंग ऑफ क्रॉनिया म्हणटात, क्रॉनिया म्हणटात, काय, हार्डनिंग ऑफ क्रॉनिया. इतलो क्लियर? आता क्रॉनिया हार्ड जाल्यार कितें जातलें सांग, आयसायट जातली वीक, ताका कितें म्हणटात, त्या डिजीजाक नायट ब्लायंडनेस बी म्हणटात, कित्याक रातचे तांकां दिसना, म्हाका खबर ना कितें जाता, रातचे तांकां दिसना, आमकां दोळे सारके आहा न्हू. ओके, विटामिन B1 कितें म्हणटा सांग, थायमिनी म्हणटा, कितें म्हणटात, थायमिनी, तो दुसरो थायमिन. ओके, एक्सपेलिंग पळय मगो. ओके, विटामिन कितें, थायमिन पळय, थायमिन म्हणल्यार कितें, विटामिन B1. आयदर ते मातशें म्हणटाले, व्हॉट इज द अदर नेम ऑफ विटामिन B1, थायमिन. तुमकां दिलें पळय नोट्सा भितर आशिल्लो, तुमकां येयल्लो बी क्वेश्चन हेजेर. विटामिन B1 थायमिनी म्हणटात, आनी हे खंय मेळटा आमकां, इस्टा भितर मेळटा, मिल्का भितर मेळटा, आनी सिरियल्सा भितर मेळटा. सपोज हो विटामिन ना जाल्यार कितें जातलें, बिरी जातलें, कितें जातलें, बिराय नाल्यार बिरी म्हणल्यार कितें, दिस डिजीज म्हणल्यार कितें, ह्या डिजीजाक कितें जाता, मनशाचो एपिटायट कितें जाता, लॉस जाता, म्हणल्यार भूक लागना, लॉस ऑफ एपिटायट जाता हांगा. आनी कितें सांग, रिटार्डेड ग्रोथ, तेजी ग्रोथ जायना, त्या मनशाची ग्रोथ जायना, भूक लागना पळय, भूक लागना म्हणल्यार कितें, तो खावचा ना म्हणल्यार तेजी वाड जावची ना, कितें सगळें वाडचें ना. कळ्ळें तुमकां? ओके, बिरी म्हणल्यार कितें सांग, लॉस ऑफ एपिटायट, ताका भूक लागना. जे मनशा भितर विटामिन B1 कमी असता पळय, डेफिशियन्सी असता पळय, ताका भूक लागना, त्या भूक लागना डिजीजाक कितें म्हणटात, बिराय नाल्यार बिरी नाल्यार बेरी बी म्हणू शकता, तुमकां जाय तशें. ओके, क्लियर? विटामिन B2 असं दुसरं नाव कितें, रायबो फ्लेवोविन.
फ्लॅविन, रायबोफ्लॅविन. आणि रायबोफ्लॅविन खंय असता? मिल्का भितर, लिव्हरा भितर आणि किडनी भितर असता, प्रेझेंट असता. मला किडनी बी खावपाक जाय, कळ्ळें? तो खायना तो, लिव्हर किडनी बी खायना तो. अरे कोंबयेचे गो, हा कित करता? ओके, आता ह्या डिसीजला किती म्हणटा सांग? जेन्ना व्हायटमिन B2 कमी असता किती म्हणतात? त्या विटामिन त्या डेफिशियन्सी किती म्हणतात? तो सिरोसिस म्हणटा. कितें? सिरोसिस. सिरोसिस म्हणल्यार कितें? हे असतं पळय तुगेले लिप्स असता पळय, लिप्सांतल्यान कट आहे तो खबर न्हू, कात बी येवपाक लागता पळय, कात कात बी येवपाक लागता. कित्याक केन्ना असता सांग? केन्ना येता? वेन देर इज डेफिशियन्सी ऑफ, कळ्ळें न्हू? ते खायना न्हू, कळ्ळें? मग कात भायर सरतात, रगत बी येता, कळ्ळें? तेकाच म्हणटा पळय, बरयल्ले बी आहा द कॉर्नर्स ऑफ माउथ अँड लिप्स. आता व्हायटमिन कितें? B6. व्हायटमिन B6 म्हणल्यार कितें? म्हणलें B6 म्हणलें, B6 म्हणलें ए व्हायटमिन B6. हा कितें? पायरिडॉक्सिम. पायरिडॉक्सिम बी म्हणटात तेका. कितें? पायरिडॉक्सिम म्हणटात. आणि हे खंय आसता सांग? ईस्ट, मिल्क नाल्यार सिरियल, सेम पळय. आणि हांगा कितें जाता? कॉन्व्युल्शन. कॉन्व्युल्शन म्हणल्यार हा कळ्ळें. कॉन्व्युल्शन म्हणल्यार कितें? मसल्स फोल्ड उरलेले फोल्डूच उरतात. म्हळ्यार कितें? मसल्स फोल्ड उरले न्हू, असो केला की आता तांकां दुखपाक लागता त्या मनशाक. म्हळ्यार तो सारकें जायना, म्हळ्यार मसल्स कितें स्ट्रेच सारकी जायना. कॉन्ट्रॅक्शन तेका सारको म्हणल्यार कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन सारको जायना मसल्साचो, बिकॉज ऑफ विटामिन B6. असो आमी कितें? विटामिन B12. विटामिन B12 खंय आसता सांग? मिठा भितर, फिशा भितर, तांतया भितर आणि कडा भितर. तांती कोंबयेची. हा, त्या लोकांक कितें आसता सांग? विटामिन B12 कोणाक कमी आसता कितें जाता? अनिमिया जाता. म्हळ्यार कितें? अनिमिया जाता. अनिमिया तुमकां खबर आहा? म्हळ्यार कितें? उस इंसान के अंदर क्या होगा? खून की कमी होगी. ओके, आता विटामिन C. विटामिन C कितें म्हणटात? एस्कॉर्बिक ऍसिड म्हणटा. कितें म्हणटात? एस्कॉर्बिक ऍसिड. विटामिन C दुसरं नाव कितें? एस्कॉर्बिक ऍसिड. आणि हे खंय आसता? सिट्रस फुडा भितर मेळटा. विटामिन C खंय मेळटा? इन सिट्रस फ्रुट्स आणि आमला. एक्झाम्पल कितें? हे कितें जाता सांग? जे मनीस जे हे खायना विटामिन C, तेंचे भितर डेफिशियन्सी असता, तेंचे हे असता पळय, गम्स असता पळय, गम्स म्हळ्यार कळ्ळें न्हू? ते हे असता म्हळ्यार ब्लड भायर सरता तितूंतल्यान. जेन्ना जेवण बी जाता पळय तेन्ना ब्लड भायर सरता. ब्लडी गमी असता, गम्स असतात तेंगे, ब्लडी गम्स असतात. दांतांतल्यान कितें जाता? रगत गम्सांतल्यान ब्लड येता, दांतांतल्यान ब्लड येता. कितें रट्ट कित्याक गो? तुका येताले? हा, ते स्कर्वी म्हणटा तेका, ग्रेव्ही. ओके, मागीर नेक्स्ट विटामिन D. आता विटामिन खंय मेळटा? वता राव, सकाळचें रावपा जाय. ओके, खंय? ओके, आपूण दंपारच रावताले अशें वताक, अशें करून काळ केला आनी फुडल्यान बी काळ केला. विटामिन D खंय मेळटा? फ्रॉम एक्सपोजर ऑफ सनलाइट. आणि विटामिन D कोणाची कमी असता तेन्ना कितें आसता सांग? बोन कितें आसता? वीक. तेंची बोन कितें आसता? वीक. मतलब हड्डियां क्या होती है? नाजुक. समझ रहे हो ना? हड्डियां क्या होती है? जो जिसको विटामिन D नहीं मिलता उसकी हड्डियां क्या होती है? कौन सी हड्डी की बात कर रहा हूं मैं? वो वाली 206 की बात नहीं कर रहा हूं, 205 हड्डियों की बात कर रहा हूं मैं. ओके, ए चुप. एका रिक्स म्हणतात, त्या डिजीजला किती म्हणतात? रिक्स. हा, रिकेट्स ना, रिक्स. हांव त्यात म्हणटालो रिकेट्स म्हणटालो, मागीर रिक्स. आणि हांगा कितें आसता? एका कितें बोन डिफॉर्मिटीज बी म्हणतात. ह्या डिजीजला कितें म्हणल्यार बोन डिफॉर्मिटीज. म्हळ्यार कितें? बोन जो असता कितें आसता? बहुत नाजुक. ऐसा मारेगा तो बोन का तुकडा हो जाता है. तुगेलें जालें? खंयचो बोन गो? विटामिन ई. विटामिन ई ह्या भितर कितें आसता सांग? विटामिन ई प्रेजेंट इन वेजिटेबल ऑयल्स. विटामिन ई की किसी को कमी होगी तो क्या होगा बताओ? जो रेड ब्लड सेल असतले पळय ते फ्रजाइल जातले. कित्यातले? रेड ब्लड सेल कित्यातले? फ्रजाइल म्हणल्यार कितें? डेलिकेट जातले. म्हळ्यार बेगीन कित्यातले? ब्रेक, रप्चर जातलो. बेगीन कित्यातलो? रप्चर. जेन्ना कोणाकडे विटामिन ई कमी असता पळय तेंचे रेड ब्लड सेल कितें आसता? फ्रजाइल असतात. फ्रजाइल म्हणल्यार कितें? नाजूक. कितें बी तेमकां कितें कोणेय बी तेमकां हे केलो, डिस्टर्ब केलो की जातलो? तो विटामिन कितें जातलो सांग? RBC कितें जातलो? रप्चर जातलो.
आरबीसी म्हणलंय. आरबीसी काय जातलो रप्चर जातलो. आणि मसल काय आणि मसल्स बी काय असता हांगा वीक असतात. मसल्स काय असता वीक. मस्क्युलर विकनेस येतलो तुका. मस्क्युलर विकनेस म्हणल्यार कितें भोग दुखता, हात दुखता, पाय दुखता आणि कितें दुखू शकता तेही दुखता कळ्ळें. विटामिन ई कमी असल्यार. लास्ट कितें विटामिन के. आता विटामिन के खंयच्यान मेळटा आमकां फ्रॉम लिफी व्हेजिटेबल्स. आणि आयकय विटामिन के कोणाकडे कमी असता पळय तेमचो ब्लड क्लॉटिंग टाइम वाडटा. म्हळ्यार बेगीन ब्लड क्लॉट जायना. म्हळ्यार प्लेटलेट सेल्स कितें जातात कमी जातात. ते म्हाका ते खबर ना. ओके व्हायटमिन के कोणाकडे कमी असतं पळय तेमगेले कितें सांग ब्लड क्लॉटिंग फॅक्टर हा पळय तो कितें जाता ते आता देंवता. ब्लड क्लॉटिंग फॅक्टर म्हणल्यार टाइम देंवता. ब्लड कळ्ळें न्हू. म्हणजे तुमचो ब्लड बेगीन क्लॉट जायना. एक कट पडलो न्हू तेमकां चड वेळ लागतलो टू क्लॉट. कित्याक प्लेटलेट सेल हांगा कितें जाता कमी. तो खबर प्लेटलेट सेल क्लॉटिंग सेल्स ते कमी. चल बंद खेल खतम. सो व्हायटमिन्स खबर.